खासदार निलेश राणे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे कुडाळ माळवण या मतदारसंघामध्ये त्यांची लढत आमदार वैभव नाईक यांच्याशी होणार आहे। माजी खासदार निलेश राणे कमबॅकसाठी सज्ज झाले। 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे एकीकडे सलग 2 वेळा निवडून आलेले वैभव नाईक आणि कमबॅक करण्याकरता सज्ज असलेले निलेश राणे यांच्यात कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे। संघ राणे साहेबांचा पूर्वीचा 2014च्या पूर्वीचा मतदारसंघ जो आमच्याकडून मागची 10 वर्ष गेला होता, तो आता लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ह्या मतदारसंघात 27,000चं लीड काढलं आहे। साधारण आमचं टार्गेट आता 40,000वर ही सीट काढणं, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे। ओव्हर कॉन्फिडन्स नाही। खरं तर कुडाळ माळवण मतदारसंघामध्ये याआधी 2 वेळा मी आमदार म्हणून काम करतोय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला काम करण्यासाठी पुन्हा आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने मी काम करतोय। आता शिवसेनेची उमेदवारी लवकरच उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीच्या सगळ्या बैठका होतील आणि त्यानंतर वेगळ्या स्तरावर उमेदवारी जाहीर होतील, परंतु मला उद्धव साहेबांनी काम करण्याचे आदेश दिले आहेत। वांद्रे पश्चिममधून काँग्रेसच्या प्रिया दत्त विरुद्ध भाजपच्या आशिष शेलार असा सामना रंगू शकतो। वांद्रे पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला, पण भाजपच्या आशिष शेलारांनी हा बालेकिल्ला खालसा केला। त्यातच बाबा सिद्दीकींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेतल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला। या पार्श्वभूमीवर माजी खासदार प्रिया दत्त यांना या मतदारसंघातून या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा मानस काँग्रेसचा आहे। प्रिया दत्त यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी गळ वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांना घातली आहे असं समजतंय। लोकसभेला वैयक्तिक कारणांमुळे प्रिया दत्त यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता। आता प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे। मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांना शुभेच्छा। लोकशाहीचा महोत्सव आहे। मी कुठल्या नावाबद्दल बोलणार नाही। पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्यांचं बघूया। यानंतर काँग्रेसचे नेते आहेत। आमचे खासदार वर्षा गायकवाड या इथल्या मुंबईच्या अध्यक्ष, त्याच्यामुळे राजकीय सगळ्या घडामोडी करणं आणि पूर्ण मुंबईमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार निवडून आणणं हे काम सुरू आहे। नाशिकमध्ये उबाठाचे नेते विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दराडे येवला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत, पण येवला विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या समीकरणानुसार ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांचे पुत्र कुणाल यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। येवल्यातून निवडणूक लढण्यासाठी नरेंद्र दराडे आणि कुणाल दराडे दोघांच्याही नावाची चर्चा आहे। भुजबळ विरुद्ध दराडे यांच्यात सामना रंगण्याची चिन्ह आहेत। तर कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद सुद्धा समोर आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार आणि शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यात कोल्हापूर उत्तर मधील उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे। त्यामुळे या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आलाय। रवी किरण इंगवले आणि संजय पवार हे दोघेही कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। दोघांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे, पण या दोघांमध्ये मेळाव्यावरून ठिणगी पडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 विधानसभा सदस्य होते, 2 खासदार होते। एक गद्दार खासदार आम्ही घरी बसवलेला आहे आणि 6 आमदारांना पाडताना शिवसेनेचं बोट धरून बीजेपीनं एंट्री केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये। आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील शिवसेनेचा फक्त उपयोग होऊ नये यासाठी आमचा रोड शो आई अंबाबाई देवी साकडे होतं। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 10 जागांचा कुठलाही वाद होणार नाही।
महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. जागा शिवसेनेला काही जागा पाहिजेत, राष्ट्रवादीला पाहिजेत, काँग्रेस म्हणून आम्हाला काही जागा पाहिजेत. त्यामुळं त्याची काय अडचण येणार नाही. शेवटी प्रत्येक पक्ष मागणी करेल, परंतु समोपचारानं हा विषय कोल्हापुरात तरी तुम्हाला राज्यात अनेक ठिकाणी दिसेल एकोपा, तसाच कोल्हापुरात सुद्धा तुम्हाला दिसेल. विधानसभा निवडणुकीकरता सगळ्याच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. अशावेळी महायुतीत जागा वाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याकरता रामदास आठवलेंनीही फिल्डिंग लावली आहे. महायुतीच्या जागा वाटपात रिपाईला 10 ते 12 जागा देण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांसाठी आठवलेंचा आग्रह आहे. त्यामुळे आठवलेंचा फॉर्म्युला महायुती मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान जागा वाटपासंदर्भात आठवले नेमकं काय म्हणाले बघा. माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 10-12 जागा मिळाव्यात. लोकसभेला माझ्या पक्षाला एक जागा मिळाली नव्हती आणि दलित मतदार जे आहेत, बौद्ध मतदार जे आहेत ते आपल्या बाजूला वळवायचे असतील तर रिपब्लिकन पक्षाला अनदेखी करून चालणार नाही आहे. रिपब्लिकन पक्षाने काही आवाढव्य जागा मागितलेल्या नाही आहे. कालच चंद्रकांत बावनकुळे यांना आमचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्याकडे जवळ 20-21 जागांची यादी आम्ही दिलेली आहे. त्याच्यामधल्या 10 ते 12 जागा आम्हाला द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रेचा नारा दिलाय. पण आंबेडकरांनी बेरजेचं राजकारण करावं असं म्हणत रामदास आठवलेंनी नवी ऑफर दिली आहे. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपादरम्यान महाविकास आघाडीनं आंबेडकरांचा अपमान केल्याची टीका आठवलेंनी केली आहे. तर स्वतंत्र लढून आंबेडकरांना निवडणुकीत यश मिळत नाही, त्यामुळे स्वतंत्र लढण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी महायुतीत येऊन निवडणूक लढवावी असं आठवले म्हणाले. अनेक वेळेला स्वबळावर निवडणुका लढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मतं बऱ्यापैकी मिळतातही, पण अजून त्यांना एवढी मतं मिळाली नाही की त्यांचा पक्ष राज्यामध्ये रिकग्नाइज होईल. म्हणजे राज्यामध्ये एवढ्या सगळ्या जागा लढूनही त्यांच्या पक्षाला मान्यता मिळेल एवढी मतं मिळालेली नाही आणि एकही जागा निवडून येत नाही. लोकसभेला सगळ्या जागा ते उभ्या करतात, एकही जागा निवडून येत नाही. विधानसभेला सगळ्या जागा उभ्या करतात, ती एक जागा निवडून येत नाही आहे. त्यामुळे मी त्यांना ऑफर दिलेली आहे की प्रकाश आंबेडकरांनी एकतर पॉझिटिव्ह राजकारण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी महायुतीसोबत यायला हवं होतं. जर महायुतीसोबत जर ते असते तर आज ते लोकसभेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून आले असते. त्यामुळे अजूनही त्यांच्याकडे आपली सूचना त्यांना ऑफर आहे की प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या बळावर विधानसभेच्या निवडणुका लढता त्यांनी महायुतीसोबत यावं अशा पद्धतीची माझी त्यांना ऑफर आहे, सूचना आहे.